जालन्यात मूलभूत सुविधांसाठी एल्गार साद बिन मुबारक यांचा प्रशासनाला थेट इशारा। नागरिक रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत। शहरातील सरस्वती मंदिर परिसर आणि लक्ष्मीनगरमधील नागरिकांनी आता महापालिका प्रशासनाच्या संथ कारभाराविरोधी आक्रमक पवित्रा घेतला आहे। मागील अनेक दिवसांपासून पिण्याचे पाणी, रस्ते आणि वीज यासारख्या मूलभूत सुविधांसाठी नागरिक लढा देत असून आता थेट रस्त्यावर उतरण्याची तयारी सुरू केली आहे। सामाजिक कार्यकर्ते साद बिन मुबारक आणि उमेश माणिकराव काळे यांच्या नेतृत्वाखाली परिसरातील नागरिक वारंवार पाठपुरावा करत आहेत। विशेष म्हणजे 20 फेब्रुवारी 2026 रोजी या संदर्भात रीतसर अर्ज देऊनही प्रशासनाकडून केवळ कागदी घोडे नाचवले जात असल्याचा आरोप रहिवाशांनी केला। सरस्वती मंदिर आणि लक्ष्मीनगर भागात तातडीने अधिकृत नळ जोडणी करून पाणी पुरवठा सुरळीत करणे, परिसरात रस्ते आणि पथदिव्यांची व्यवस्था तातडीने करणे, लाल फितीचा कारभार थांबवा, साहेब लोकांच्या टेबलावर धूळ खात पडलेल्या फायलींवर त्वरित अंमलबजावणी करा। प्रशासनाने आता केवळ आश्वासन न देता प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे। निवडणुका जवळ आल्यावर मतासाठी येणारे लोकप्रतिनिधी आता कुठे आहेत, असा संतप्त सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला आहे।